मुंबईतील गणेशोत्सवाला आता कॉर्पोरेट स्वरूप येत असल्याच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। गणेशोत्सव हा मराठी मातीतील आणि मराठी माणसाचा सण आहे, मात्र हा सण आता मोठ्या उद्योगपती आणि कंपन्यांच्या हातात जाणार का, असा थेट सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी विशेषतः लालबागचा राजा गणेश मंडळावर निशाणा साधला। गेल्या वर्षी गणेशोत्सवात उद्योगपतींचा वाढता सहभाग पाहायला मिळाला। मंडळाकडे भाविकांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येत असताना बाहेरील उद्योगपतींची गरज काय, असा सवाल त्यांनी केला। तसंच अनंत अंबानी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती का करण्यात आली, गणेश मंडळाला कंपनीचं स्वरूप द्यायचं आहे का, असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला। अंबानी नंतर अदानी, त्यानंतर इतर मोठ्या कंपन्या गणेशोत्सवात आल्या तर गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सण न राहता कॉर्पोरेट वॉरचं मैदान बनेल, अशी टीका त्यांनी केली। उद्या गणपतीला फक्त गरबा बघायचा राहिलाय का, असा टोला लगावत मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहोत का, असा सवाल त्यांनी केला। गणेशोत्सवाचा वापर केवळ मार्केटिंगसाठी होऊ नये। उद्योगपतींना नफा आणि मार्केटिंग दिसतं, पण गणेशोत्सव हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे, असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं। याचबरोबर त्यांनी राज्यातील सर्व गणेश मंडळांना आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलंय। आज मोठ्या कंपन्यांचा सहभाग वाढत गेला तर भविष्यात पारंपरिक गणेश मंडळांची ओळखही उद्योगपतींच्या नावाने होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे गणेशोत्सवाची परंपरा, मराठी अस्मिता आणि कॉर्पोरेट हस्तक्षेप यावरून मुंबईत नवा राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे। म्हणजे गणेशोत्सव हा आमचा सण होता, कॉर्पोरेट वॉरचा भाग ही जर गणेशोत्सव मंडळ होत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव नाही। उद्या काय गणपतीमध्ये आम्हाला गरबा बघायचा का, आम्हाला अदानी आणि अंबानीच्या हातात गणपती देऊन? आणि मला असं वाटतं ह्याची सुरुवात मागच्या वर्षी लालबागच्या राजाने केली। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, मनाला हे पटूच शकत नाही। ठीक आहे, गणेशोत्सव मोठ्याने साजरा करायला पैसे लागतात, किती लागतात तुम्हाला? आज लालबागच्या राजामध्ये करोडो रुपये जमा होतात ना, लोक स्वतःहून येऊन तुम्हाला देणग्या देतात। मग कशाला तुम्हाला अंबानी पाहिजे तिथे? काय मोठा सल्ला अनंत अंबानी देतात गणेशोत्सव मंडळाला की इतक्या वर्षात तो त्यांना मिळाला नाही? अनंत अंबानी असं कुठला सल्ला देतात लालबागच्या राजाला की त्याच्यासाठी त्यांना सल्लागार म्हणून नेमलंय? गणेशोत्सव मंडळ कंपनी करायची आहे का की त्याला सल्लागार म्हणून अनंत अंबानीला घेतलंय तुम्ही? आणि मग त्यांचं बघून आता अदानी आले, ते म्हणतात आम्ही हा गणपती, उद्या अजून JSW येईल, उद्या अजून गोदरेज येईल। मग गणेशोत्सव मंडळ हे काय कॉर्पोरेट वॉरचं तुम्हाला ठिकाण बनवायचं आहे का? हा महाराष्ट्रातला मराठी माणसाचा मातीतला सण आहे, तो ह्या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का? आणि गणपतीत काय आता गरबा चालू करायचा का आम्ही? आमचे महाराष्ट्राचे मराठी माणसाचे सण तुम्ही या गुजराती लोकांच्या हातात देणार आहात का, गुजराती कंपन्यांच्या हातात देणार आहात का? याचा सर्वात मोठा जर दोषी कोण असेल तर इतिहास माफ करणार नाही, लालबागच्या राजाचे जे अध्यक्ष सुधीर साळवी यांना। हे माझं स्पष्ट मत आहे, माझे चांगले मित्र आहेत ते, पण ही जी काय भूमिका त्यांनी घेतली आहे अत्यंत चुकीची भूमिका आहे। असंच ईस्ट इंडिया बघा, बिझनेसमॅन आहेत ते, अदानी असतील, अंबानी असतील, विदाउट प्रॉफिट ते काहीच करत नाहीत। ते जे अर्थी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट, गणपती हे मार्केटिंगचं ठिकाण आहे? गणेशोत्सव हा मार्केटिंगचं ठिकाण आहे का? की इथे बाबा अंबानीचेच बॅनर लागतील, इथे अदानीचेच बॅनर लागतील, इथे काय JSWचेच बॅनर लागतील? गणेशोत्सव मंडळ तुम्ही मार्केटिंग म्हणून वापरताय का गणपतीला, आमच्या देवाला? माझ्या तर संताप होतो, मनात चीड येते या सगळ्या प्रकाराने। आणि याचा माझी हात जोडून विनंती आहे आमच्या सगळ्या मराठी गणेशोत्सव मंडळांना की याचा कृपया 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 आपण नीट विचार करा, आत्मपरीक्षण करा, आपण करतोय बरोबर आहे का? नाही तर उद्या 50 वर्षांनी लालबागच्या राजाचं नाव अंबानी गणपती असेल आणि चिंतामणीचं नाव अदानी गणपती असेल। हे तुम्हाला पाहिजे का? हे तुम्हाला चालणार आहे का? याचा विचार आमच्या मंडळातल्या मराठी मुलांनी केला पाहिजे, मला हे प्रामाणिकपणे वाटतं।